फलटणमधल्या मतदान केंद्रावर गोंधळ झाला। ईव्हीएम मधल्या तांत्रिक बिघाडामुळे या ठिकाणी काही काळासाठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली। ईव्हीएमसह निवडणूक अधिकारी बदलण्याची यावेळी मागणी करण्यात आली। प्रभाग क्रमांक 13 मधल्या मतदान केंद्रावर हा गोंधळ झाला आणि मतदान प्रक्रिया थांबवली। नवीन ईव्हीएम आल्यानंतर मतदान सुरू होणारे ईव्हीएम मशीनचं बटन दाबलं जात नसल्याची मतदारांची तक्रार आहे। त्यामुळे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समशेरसिंग नाईक निंबाळकर आणि मतदान केंद्रावरचे अधिकारी आणि मशीन बदलण्याची त्यांनी मागणी केलेली आहे। प्रभाग 13 मध्ये सुद्धा अशाच प्रकारे मतदान यंत्रामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे। या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि ही सगळी दुरुस्ती करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। तर फलटणमधून ही महत्त्वाची बातमी कळते, तांत्रिक बिघाड ईव्हीएम मध्ये झालेला आहे, त्यामुळे एक प्रकारे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। आणि या ठिकाणी आपण पाहतोय मतदार राजांमध्ये एक प्रकारे संभ्रमाचं वातावरण आहे। तर याबाबत उमेदवारांबरोबर चर्चा केली आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। फलटण मधील प्रभाग क्रमांक 13 मधील जे काही मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रामध्ये बिघाड झाला होता आणि तसं मतदारांनी सांगितल्यानंतर या ठिकाणी स्वतः उमेदवार जे आहेत भाजपचे उमेदवार समशेरसिंग नाईक निंबाळकर ते त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी या ठिकाणी ही मतदान प्रक्रिया तुम्ही पाहिली। दादा, एक खूपच अवघड परिस्थिती आहे। सकाळपासून लोकांना असं सांगणं आहे की बटनच दाबलं जात नव्हतं, मग असं असताना सुद्धा हे मतदान एवढे 2 तास झालं, काय चाललं? प्रोसिडिंग ऑफिसरचा ह्यात गलतानपणा आहे। त्यांनी या संदर्भात लगेच कारवाई करणं आवश्यक होतं, ती न करता डोळेझाकपणे म्हणजे सरकारी बाबू पाईप पद्धतीने डोळेझाकपणे काम केलं आणि नागरिकांची तक्रार आल्यानंतर आमच्यापर्यंत आल्यानंतर आम्ही त्यांना पोहोचलो आणि त्यांना रिक्वेस्ट केली की बाबा ही मशीन चालत नाही तर तुम्ही बदलून द्या, तुम्ही कशासाठी लोकांचं मतदान घेताय। बरोबर, हे असंच तसं रेटून तशाच पद्धतीनं पुढे मशीनचं काम चालू ठेवलं होतं आणि तो सविस्तर डोळेझाकपणा चालू होता। आम्ही एकमेकाच्या विरोधात आहोत, तरी त्यांच्याही लक्षात आले आणि आमच्याही लक्षात आले। आम्ही दोघांनी मिळून त्यांना ही बाब लक्षात आणून दिली की बाबा ही मशीन बंद आहे, तर ही मशीन तुम्ही त्वरित बदलून द्या। भैयासाहेब, तुम्हाला काय म्हणतात? तुम्हाला काय उत्तर दिलंय आपल्या अधिकाऱ्यांनी? अधिकारी जे उत्तर देत आहेत, अगोदर मतदारांनी आम्हाला सांगितलं, फीडबॅक दिला की बटन दबत नाहीये। अगदी स्पष्ट सांगायचं, माझ्याच नावाच्या संदर्भात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं तुमचं बटन दबत नाही। तसं दादांकडे त्यांनी काही मतदारांनी तक्रार केली, त्यामुळे आम्ही परत टोटल 5 वेळा त्यांना येऊन आधी सांगून गेलो होतो बटन दबत नसल्याची तक्रार आहे, बटन दबत नसल्याची तक्रार। ती झाल्यानंतर केल्यानंतर त्यांनी अगोदर मशीन बदललं एवढंच सांगतायत। तुषार तपासे, झी मीडिया, सातारा।